आणि सुरुवातीला बातमी आहे ती जय महाराष्ट्रच्या इम्पॅक्टची, किंबहुना जय महाराष्ट्राचा दणका काय असतो हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे। दुग्ध विकास मंत्री महादेव जानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गडचिरोलीतल्या देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निवडणूक चिन्हासाठी जानकरांनी मंत्रिपदाचा दबाव टाकल्याची बातमी जय महाराष्ट्रानं 5 डिसेंबरला पहिल्यांदा दाखवली होती। जानकर निवडणूक चिन्हासाठी अधिकाऱ्यावर फोनवरून दबाव टाकत असल्याचं यात समोर आलं होतं। जय महाराष्ट्राच्या या बातमीची दखल निवडणूक आयोगानेही घेतली, त्यामुळे आता जानकरांवर आदर्श आचारसंहिता हनन प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। देसाईगंजमधले काँग्रेसचे नेते जेसा मोटवानी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याचबरोबर गडचिरोलीमधल्या देसाईगंजमधली निवडणूकही रद्द झाली आहे। प्रभाग 9 आणि जागा क्रमांक 9B यातली निवडणूक आहे जी रद्द झाली आहे आणि या निवडणुकीसाठीच जानकरांनी दबाव आणला होता। श्री दामोदर नान्हे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देसाईगंज यांच्या तक्रारीवरून श्री महादेव जानकर मंत्री पशुसंवर्धन दुग्ध विकास तथा मत्स्य विभाग महाराष्ट्र राज्य व जेसामल मोटवानी नगर परिषद देसाईगंज यासाठी उभा राहिलेले उमेदवार यांच्या विरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम 166 व 186 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून याचा पुढील तपास पोलीस स्टेशन देसाईगंज करीत आहे।